नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण PYQ सिरीज हाती घेतलेली आहे आणि आपण रोज नवनवीन PYQ बघत आहोत आणि सगळे जे प्रश्न आहेत ते खूप क्वालिटीचे आहेत. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मन लावून बघा आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करत चला. चला तर मग वळूया लगेचच आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. ते काय आहे रे? 12,000 रुपये मुद्दलीचे जसाजसे 8.5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती व रास किती? ठीक आहे, हा शब्द सरळ व्याज आहे, प्रिंट टायपिंग मिस्टेक आहे आणि हा शब्द रास असा आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला. सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय? सरळ व्याज. काय आहे रे? PRN अपॉन 100. एकदम सिंपल फॉर्म्युला. आता बरेच लोक हाही प्रश्न करतील की मॅडम एवढा सोपा प्रश्न आला आहे का? हो, हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. सगळे PYQ आहे, फक्त मेन्शन केलेलं नाही की कुठला प्रश्न कुठल्या एक्झामला विचारलेला आहे. चला तर लक्ष द्या. आता इकडे साईडनं लिहून घेऊया. P म्हणजे काय रे? मुद्दल, प्रिन्सिपल अमाऊंट. किती आहे आपल्याकडे? 12,000 रुपये. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याकडे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर किती आहे? 8.5%. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याकडे N किती आहे? N म्हणजे टाइम पिरियड किती आहे? 2 वर्ष. किती आहे? 2 वर्ष. झालं तर सगळं आपल्याकडे आहे. बस याच्यात टाकणेच आहे आपल्याला. ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. 12,000 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट 8.5 इंटू 2 अपॉन 100. बघा, झिरो कट, झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट. काय मिळालंय? 120 गुणिले. आता इथे बघा रे, 8 ची दुप्पट किती होते? 16 आणि हा 0.5 0.5 17 म्हणजे 8.5 गुणिले 2 जर केलं तर किती झाले? 17 झाली. ठीक आहे. चला, 17 शून्य शून्य, 17 दोन्ही 34 ला 4, हातचे आले 3, 17 एक 17 आणि 17 आणि 3 20. ठीक आहे. किती मिळाले तुम्हाला? सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज किती मिळालेला आहे? 2040 रुपये मिळालेलं आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे? 2 प्रश्न विचारलेले आहे. मग ऑप्शन मध्ये सुद्धा 2 आन्सर असतील. एक असेल 2040, सोबत काय असेल? रास किती आहे? रासचा फॉर्म्युला काही नाहीये. एक सिंपल ट्रिक लक्षात ठेवा. अहो PSI. बरोबर आहे. अहो PSI म्हटलं पाहिजे की नाही भविष्यात मुलांना? कोणीतरी म्हणायला पाहिजे अहो PSI या इकडे. बरोबर आहे ना? ए म्हणजे काय? अमाऊंट. P म्हणजे काय? प्रिन्सिपल. आणि SI म्हणजे काय? सिंपल इंटरेस्ट. मग आपल्याला अमाऊंट काढायची आहे, रास काढायची आहे. रास काढायची असेल तर आपलं प्रिन्सिपल अमाऊंट किती होती रे? 12,000 रुपये होती. बस घ्या. सिंपल इंटरेस्ट किती मिळाला? 2040 रुपये. ठीक आहे. मग आपल्याला अहो किती मिळाले? म्हणजे आय मीन तुम्हाला अमाऊंट किती मिळाली? रास. यालाच काय म्हणतात? रास किती मिळाली? 14,040 रुपये. 14,040 रुपये. सोपं आहे की नाही? काहीही कठीण नाही आणि खूप छान प्रश्न होता. पहिले तर लेवल वाढवत जायची. बरोबर आहे. पहिलाच प्रश्न खूप छान पद्धतीने समजलेला आहे. वळूया लगेचच नेक्स्ट प्रश्नाकडे. एका माणसाने बँकेकडून 10.12% दराने सरळ व्याजाने कर्ज घेतले. ठीक आहे. कर्ज किती घेतले माहिती नाही. असं असेल पुढे बघा. नंतर 3 वर्षानंतर त्याने 5,400 रुपये सरळ व्याज फेडले. म्हणजे त्याने सिंपल इंटरेस्ट इथे दिलेला आहे 5,400 रुपये. ठीक आहे. वर्ष किती आहे रे? म्हणजे एन किती आहे? 3 वर्ष. बरोबर आहे. दर किती आहे? म्हणजे आर किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 12%. मग आपला फॉर्म्युला काय असणार आहे? एका माणसाने बँक कडून घेतलेला आहे 10.12% कर्ज घेतलेला आहे. कर्जाची रक्कम काढायची आहे का? मग चला, अमाऊंट आपल्याला माहिती नाही आहे. फॉर्म्युला आपल्याकडे आहे सिंपल इंटरेस्ट. तोच फॉर्म्युला यूज करायचा. सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू PRN अपॉन 100. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करते. पुट करून घेऊया. सिंपल इंटरेस्ट आहे आपल्याकडे किती आहे? 5,400 रुपये. लिहून घ्यायचं. जे दिलेलं आहे ते लिहायचं. P आहे का? नाही. मग P जसाच्या तसा लिहा. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 12. वर्ष किती आहे? 3. डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता बघा, व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? P ची. मग P ला मी सर्कल करते, याला जाग्यावरच ठेवायचं. P च्या सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये 12 गुणिले 3 आहे. त्यांना कुठे आणायचं? जे मल्टिप्लिकेशन मध्ये असते म्हणजे जे गुणाकारामध्ये असते ते भागाकारामध्ये जातं आणि जे भागाकारामध्ये असते ते गुणाकारामध्ये जातं. मग करा.
नेक्स्ट स्टेप काय येणार 5400 जिथेच्या तिथेच ठेवले. हा इकडे जाणार मल्टिप्लिकेशन मध्ये बरोबर आहे गुणिले 100 डिवायडेड बाय 12 गुणिले 3 बरोबर काय मिळालं पी. चला इकडे लिहिते स्टेप लक्ष द्या. आता बघा इथे काटाकुटीचा कार्यक्रम होतोय का आता इथे काय कट होते बघा 18 त्रिक 54 3 1 3 3 18 54 हे शून्य जसेच्या तसे बघा 12 1 12 खाली उरले 6 12 पंच 60 आणि हा शून्य आता किती मिळालंय आपल्याला 150 गुणिले 100 बरोबर आहे म्हणजे P इज इक्वल्स टू 150 इंटू 100 किती झाले मग P इज इक्वल्स टू 15000 म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती मिळालेली आहे 15,000 रुपये मिळालेली आहे. म्हणजे त्या व्यक्तीनं बँकेकडून 15,000 रुपये काय घेतलं होतं कर्ज घेतलेलं होतं. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. जर समजा त्यांनी विचारलेलं असतं की अमाऊंट किती येणार अमाऊंट म्हणजे काय कुठली अमाऊंट तर जो आपला फॉर्म्युला आहे अहो PSI बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला जर अमाऊंट विचारलेली आहे रास विचारलेली आहे तर तुम्ही काय करणार प्रिन्सिपल अमाऊंट किती मिळालेले 15,000 रुपये बरोबर प्लस सिंपल इंटरेस्ट किती होतं 5,400 रुपये. मग तुम्हाला रास किती मिळाली रास त्यांनी विचारली नाही पण जर विचारली असती तर ती झाली असती 20,400 रुपये. सोपं आहे की नाही काहीही कठीण नाही एकदम छान पद्धतीने आपण जात आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन लगेचच. स्क्रीनवरती काय आहे एका काटकोन त्रिकोणाच्या बाजूचे माप 9 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता काटकोन त्रिकोण आहे म्हणजे 100% त्याची डायग्राम कशी असणार आहे अशी असणार आहे बरोबर आहे. आता बघा जर त्यांनी म्हटलेलं आहे 9 12 15 आता कोण माप काय हे आपल्याला माहिती नाही पण मला एक साधी गोष्ट सांगा रे काटकोन त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठं माप कोणतं असतं कर्णाचं म्हणजे हे किती असणार 15 सेंटीमीटर बरोबर आहे. त्यानंतर हे घ्या 9 आणि हे घ्या बेस 12 ठीक आहे. मग आता आपल्याला एका काटकोन त्रिकोणाचे माप तर मिळाले कसे आहेत ते पण समजले मग फॉर्म्युला माहिती पाहिजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे हाफ त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल्स टू काय आहे 1/2 गुणिला पाया गुणिला उंची बरोबर आहे. मग चला व्हॅल्यू आपण ठेवून घेऊया. आता हा पाया कुठला असणार रे हा काय आहे पाया आहे ही काय आहे त्याची उंची आहे आणि हा काय कर्ण आहे. मग चला 1/2 पाया किती आहे 12 गुणिला उंची किती आहे 9 बेक बेसख 12 6 9 54 बरोबर आहे 54 चौरस सेंटीमीटर. किती मिळालं मग आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती मिळालेलं आहे 54 चौसेमी. ठीक आहे समजते सगळ्यांना लक्षात येते. चला नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघूया. एका वर्तुळाची त्रिज्या 1.4 सेंटीमीटर असल्यास त्याचा परिघ आणि क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता सगळ्यांना जर माहिती असेल की हे आता जेव्हा पण आपल्याला असे प्रश्न विचारले जातात तेव्हा सरळ सरळ आपल्याला फॉर्म्युले लर्न पाहिजे सूत्र माहिती पाहिजे. आता वर्तुळाची त्रिज्या तर दिलेली आहे परिघ वर्तुळाचा परिघ इक्वल्स टू काय असतं रे 2 पाय आर काय असतं 2 पाय आर. मग 2 इंटू पायची व्हॅल्यू काय 22/7 आता 3.14 सुद्धा घेऊ शकता पण 22/7 का घ्यायची हे तुम्हाला कळलं पाहिजे कारण काय त्याच्यामध्ये 7 जो आहे तो इझिली कशासोबत तरी कट होणार असतो म्हणून आणि आर काय आहे रे 1.4 चला 7 1 7 7 2 14 म्हणजे काय येणार 0.2 1.4 होतं म्हणून 0.2. आता 22 दुने 44 44 गुणिले 0.2 किती मिळालं 4 दुने 8 4 दुने 8 8.8 सेंटीमीटर. काय आहे वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला 2.5 वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला लिहिला 2 पाय आर पायची व्हॅल्यू 22.7 ठेवली आणि नंतर जे कॅल्क्युलेशन्स इझी जाते ते आपण त्या पद्धतीने करून घेतले. नेक्स्ट काय काढायचे आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे बरोबर आहे. मग क्षेत्रफळ इक्वल्स टू काय आहे पाय आर स्क्वेअर पायची व्हॅल्यू काय रे 22.7 आर काय आहे
1.4 इंटू 1.4 दोनदा लिहिलं, बरोबर आहे, कारण हा काय 8 स्क्वेअर आहे म्हणून दोनदा लिहिलं. आता 7 एके 7, 7 दुणे 14, बरोबर ना, म्हणजे 0.2. मग 22 गुणिले 0.2 किती आला? 4.4. 4.4 इंटू 1.4 किती आला? 4 चौक 16 ला 6 म्हणजे 6.16. 6.16 चौसेमी. समजलं? इझी आहे एकदम. क्षेत्रफळ सुद्धा काढलं आपण. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर डिरेक्टली न लिहिता आर इंटू आर लिहायचं, म्हणजे ते कॅल्क्युलेशनला काय जातं? इझी जातं. वळूया नेक्स्ट एक्झाम्पल कडे लगेचच. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकल्यावर 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत विचारलेली आहे. सगळे प्रश्न PYQ आहे, वेगळ्या वेगळ्या टाईपचे आहे आणि एकदम क्वालिटीचे प्रश्न आहे, त्यामुळे आजचं सेशन मिस करू नका. कारण मी ध्यास धरलाय ना, रोज काहीतरी नवीन घेऊन यायचं आणि तुमचं नॉलेज वाढवायचं, तुमचा अभ्यास वाढवायचा, तुमची पोस्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळवून द्यायची. तर तुम्ही सुद्धा तेवढंच मन लावून कोऑपरेट करा. चला, एका दुकानदाराने 15 शर्टची किंमत. आता 15 शर्टची किंमत आहे, मी पहिले काय लिहिते रे, हे विक्री किंमत आहे बघा. विक्री किंमत किती आहे? 2340 रुपये. 2340 रुपयाला 15 शर्ट विकले, पण काय झाला? 60 रुपये तोटा झाला. 60 रुपये काय झालेला आहे? तोटा, म्हणजे लॉस झालेला आहे. म्हणजेच जी खरेदी किंमत आहे, ती खरेदी किंमत काय असणार आहे? 60 रुपयानं जास्त असणार आहे. 100% जास्त असणार आहे. 2340 मध्ये जर तुम्ही 60 ऍड केले तर किती झालेले? 2400 रुपये. 2400 रुपयाची वस्तू जेव्हा तुम्ही 2340 रुपयाला विकणार, तेव्हा 60 रुपये काय होणार आहे? लॉस होणार आहे. 60 रुपये तोटा होणार आहे. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे? तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? आता 2400 रुपयाला किती घेतले आपण? 15 शर्ट घेतले. मग प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काढायची आहे, तर काय करावं लागेल? 15 ने 2400 ला भाग द्या. चला करा. 15 एके 15, बरोबर आहे. किती राहिले? 9 आणि हा आला 0. 15 सख 90. 15 आणि हा 0 जसाच्या तसा. म्हणजे प्रत्येक शर्टची खरेदी किंमत तुम्हाला काय मिळत आहे? 160 रुपये मिळत आहे. ठीक आहे. एक शर्टची खरेदी किंमत किती मिळाली? 160 रुपये मिळालेली आहे. समजलंय? सोपं आहे, एकदम इझी आहे. पण कधी कधी काय होतं, आपण यामध्ये सुद्धा चुकतो. बरोबर? चला तर वळूया लगेचच नेक्स्ट क्वेश्चन कडे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत मन लावून बघत राहा. 3 चौकार व 8 षटकार मिळून 110 धावा केलेल्या फलंदाजाच्या पडून केलेल्या धावांची टक्केवारी किती? आता काय म्हटलेलं आहे? एक खेळाडू आहे, त्याने 110 धावा काढलेल्या, पण त्या 110 धावा काढत असताना त्याने 3 चौकार मारले आणि 8 षटकार मारले. म्हणजे 3 चौकार, चौकार म्हणजे किती रे? 4 ने गुणायचं. आणि 8 षटकार मारले म्हणजे 6 ने गुणायचं. हे तर सगळ्यांना माहिती आहे, चौका छक्का म्हणता ना तुम्ही, जे काय असेल ते 4 6. तर बघा, आता 3 चौक 12, 8 सखम 48, म्हणजे तुम्हाला किती मिळाले? 60 रन. म्हणजे 4 आणि 6 मिळून असे त्यांनी किती काढलेले आहे? चौके छक्के मिळून त्यांनी किती काढलेले आहे? चौकार आणि षटकार. आपल्या बोली भाषेत आपण चौका छक्का म्हणतो, पण इट्स चौकार आणि षटकार. चौकार आणि षटकार मिळून त्यांनी किती काढलेले आहे? 60 रन काढलेले आहे. पण यांनी म्हटलेले टोटल रन किती आहे? 110. मग 110 मधून काय करावं लागेल? 60 मायनस करा, 50. मग हे 50 रन त्यांनी कसे काढले रे? 50 रन त्यांनी धावा करून काढलेले आहे. ठीक आहे, इकडून तिकडे धावतात ना, ते धावा करून काढलेले आहे. सगळ्यांचा क्रिकेट आवडता गेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला विशेष माहिती देण्याची गरज नाही. आता याची टक्केवारी विचारलेली आहे. आता टक्केवारी विचारलेली आहे म्हणजे काय? बघा, टोटल रन किती होते? 110. टोटल रन पैकी धावून काढलेले रन किती होते? 50. बरोबर आहे. आणि हे जे 60 रन होते, आता बरेच जण म्हणतील हे 60 का नाही घेतले मॅडम? हे 60 चौकार आणि षटकारचे रन होते. त्यांनी म्हटलेलं आहे पळून केलेल्या धावांची टक्केवारी. मग पळून केलेले रन किती आहे? तर 50 आहे. आणि टक्केवारी काढताना काय करायचं? 100 घ्यायचे. 0 कट 0 कट, बरोबर. आता 50 गुणिले 10 किती मिळाले? 500. 500 ला कशाने भागायचंय? 11. चला, काय मिळालं? 11 1 11, 11 चौक 44 पॉइंट
पॉइंट येणार का? नाही. 11 पाची 55 बरोबर. आणि बाकी बाकी किती उरलाय? 5 उरलेला आहे म्हणून तो वर लिहायचा आणि भागतोय कशाने? 11 ने, म्हणून 11 छेदात लिहायचा. एवढा आन्सर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसेल. किंवा तुम्ही पॉइंट देऊन पण उत्तर लिहू शकता. 45.55%. ठीक आहे, समजते सगळ्यांना? सोपं एकदम, काहीही कठीण नाहीये. पहा किती छान प्रॉब्लेम होता. जर आपण सॉल्व्ह केलेला आहे. काय प्रश्न होता की 3 चौकार 8 षटकाराचे रन काढलेले आहेत आणि टोटल रन आहेत 110. तर पडून केलेल्या धावांची टक्केवारी विचारलेली आहे आणि टक्केवारी काढताना एकतर तुम्हाला असा आन्सर मिळेल किंवा 45.45 असं सुद्धा आन्सर मिळू शकते. चला तर वळूया नेक्स्ट एक्झाम्पल कडे लगेचच. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. आधीच सांगून देते, जेव्हा पण वाढते म्हटलं तेव्हा काय करायचं रे? +5 करायचं. काय करायचं? ते जर सध्याची लोकसंख्या 9,261 असेल तर 3 वर्षांपूर्वीची लोकसंख्या विचारलेली आहे. तर 3 वर्षापूर्वीची विचारलेली आहे म्हणजे जुनी लोकसंख्या विचारलेली आहे. जेव्हा नंतरची विचारतील तेव्हा ती नवीन असेल. बरोबर आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, सिंपल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला सगळ्यांनी एकदाच लक्षात ठेवा आणि त्याच फॉर्म्युल्याने जायचं. लोकसंख्या, नवीन लोकसंख्या बरोबर जुनी लोकसंख्या गुणिले, आता बघा 3 वर्षापूर्वीची म्हटलेला मग काय करायचं? 100 डिवायडेड बाय 100 गुणिले 100 डिवायडेड बाय 100 गुणिले 100 डिवायडेड बाय 100. असं का केलं? तर 3 वर्ष विचारलंय म्हणून 100 डिवायडेड बाय 100 किती वेळा घेतले आपण? 3 वेळा घेतले. आता बघा किती सिंपल आहे. आता जेव्हा पण त्यांनी म्हटलं 5% वाढते, मग वाढते म्हटल्यानंतर याच्यामध्ये काय करावं लागेल? +5. इथे पण +5, इथे पण +5. कशामध्ये ऍड करायची? +5 100 मध्ये. क्लिअर आहे एकदम? सोप्या पद्धतीने जातोय आपण. चला मग जुनी लोकसंख्या माहितीये का? नाही, त्यांनी सध्याची लोकसंख्या दिली आहे. सध्याची म्हणजे काय? नवीन लोकसंख्या दिलेली आहे. नवीन लोकसंख्या किती आहे? 9,261 लिहून घेतली. जुनी लोकसंख्या काढायची आहे आपल्याला. त्यानंतर इथे काय येणार? 105 गुणिले डिवायडेड बाय 100 गुणिले 105 छेद 100 गुणिले 105 छेद 100. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं? आता बघा 20 ने भाग देऊन बघूया. सॉरी 5 ने भाग देऊन बघूया. 5 20 100, 5 120 काय? 5 21 105. इथे पण सेम येणार. 20 पंच 100, 21 पंच 105, 20 पंच 100, 21 पंच 105. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? आता बघा रे, ह्या जेवढे पण 20 20 20 आहे हे हे कशामध्ये आहे? भागाकारामध्ये आहे. इकडे जर नेले आपण, हे या साईडला जर नेले तर कुठे जाणार? हे गुणाकारामध्ये. मग आपल्याला काढायची काय? अरे जुनी लोकसंख्या काढायची आहे ना, म्हणून मी काय करते? 9 2 6 1 जसंच्या तसं 20 गुणिले 20 गुणिले 20 बरोबर आहे. डिवायडेड बाय, आता हे जे 21 21 21 हे अंशामध्ये आहे म्हणजे हे गुणाकारामध्ये आहे. हे इकडे येऊन काय येणार? भागाकारामध्ये जाणार. मग 21 गुणिले 21 गुणिले 21 बरोबर आहे. आता जुनी लोकसंख्या, एक सिंपल गोष्ट बघा रे, 9 2 6 1 गुणिले 20 गुणिले 20 किती झाले? 400. 400 गुणिले 20 किती झाले? 8000. बरोबर आहे. याला मी 21 चा घन लिहू शकते का रे? 21 चा घन 100% लिहू शकते 21 चा घन. आणि 21 चा घन जर तुम्हाला माहिती असेल तर 21 चा घन काय? 9,261. म्हणजे हे आणि हे काय होणार आहे? कट होणार आहे. मग उरलं किती? 8000. म्हणजे जुनी लोकसंख्या आपल्याला किती मिळालेली आहे? 8000 मिळालेली आहे. एकदम सोपं आहे. खरंच खूप इझी आहे. फक्त काय प्रश्न कळायला पाहिजे आणि फॉर्म्युला कसा मांडलेला आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे जुनी लोकसंख्या तुम्हाला किती मिळालेली आहे? 8000. जुनी लोकसंख्या बरोबर 8000. समजलंय? एकदम छान. PYQ आहेत आणि सगळे कुठल्या ना कुठल्या एक्झामला विचारलेले आहेत. मोस्ट ऑफ क्वेश्चन याच्यामधले जे आहेत ते MPSC ला
विचारलेले आहेत आहेत ते MPSC चे आहेत. त्यामुळे या क्वेश्चन कडे दुर्लक्ष करू नका आणि हे जर प्रश्न तुम्ही केले तर तुम्हाला इझी लेवलचे क्वेश्चन आरामात सुटत जातील. ठीक आहे. चला वळूया लास्ट क्वेश्चन कडे. किती आहे? 4,800 आहे. त्या गावची लोकसंख्या दरवर्षी 25% ने वाढते. 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल? आपल्याला नवीन लोकसंख्या विचारलेली आहे. 2 वर्षानंतर म्हटलेलं आहे म्हणजे नवीन लोकसंख्या. मग लिहा नवीन लोकसंख्या. ठीक आहे. बरोबर. काय आहे फॉर्म्युला? जुनी लोकसंख्या. जुनी लोकसंख्या. ठीक आहे. गुणिले काय लिहायचं? 100 छेद 100 गुणिले 100 छेद 100. बरोबर आहे. आता दोनदा काय लिहिलं? कारण इथे 2 वर्ष आहे म्हणून 2 वेळा लिहिले. याला सर्कल करून घेते. का बरं? कारण लोकसंख्या 25% ने वाढलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये किती करावं लागेल? +25. यामध्ये पण +25. मग करायचं. जुनी लोकसंख्या किती दिलेली आहे? 4,800. व्हेरी गुड. त्यानंतर काय आहे पुढे? 125 छेद 100 गुणिले 125 छेद 100. बघा काटाकुटीचा कार्यक्रम होतोय का? यस 100% होतोय. 0 0 कट होत आहे तिथे. काटून घेतले. त्यानंतर 100 25 5 125. ठीक आहे. आता पुढे बघा 4 1 4 12 8 बरोबर. म्हणजे काय मिळालेलं आहे तुम्हाला? 125 गुणिले 12 गुणिले 5 बरोबर आहे. 12 पंच 60 म्हणजे किती झालं रे? 125 गुणिले 6 60. आता बघा याचा गुणाकार काय येतोय? 6 पंच 30 ला 0 हातचे आले 3 साइन दोन्ही 12 आणि 3 15 ला 5 हातचे आले 1 6 1 6 आणि 1 7 आणि हा 0 यावर जसाच्या तसा. म्हणजे किती मिळालेली आहे आपल्याला? 2 वर्षानंतरची लोकसंख्या 25% ने वाढल्यावर किती राहील? 7,500. आणि एकाच वर्षी वाढते का? दरवर्षी वाढते. दरवर्षी 25% ने वाढते म्हणजे 2 वर्ष वाढलेली आहे सलग 25% ने. ठीक आहे. तर आपल्याला नवीन लोकसंख्या जी आहे ती मिळालेली आहे 7,500. समजलं? सोपं होतं. समजले? सोपे होते आजचे प्रश्न. खरंच खूप छान होते. क्वालिटीचे प्रश्न होते. सगळे PYQ होते. त्यानंतर तुम्ही छान पद्धतीने अभ्यास करा. प्रत्येक व्हिडिओ मन लावून बघत चला आणि माझ्याबरोबर सॉल्व्ह करायला शिका आता. ठीक आहे. व्हिडिओ बघताना तेव्हा पेन वही घेऊन बसायचं आणि तो सोबत सोबत सॉल्व्ह करायला शिकायचं. कारण मी काही खूप स्पीडली घेत नाहीये. एकदम मॉडरेट स्पीडने घेते तर तुम्ही सुद्धा आरामात करू शकता. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तब तक के लिए बाय.